तर क्लास 7 संस्कृतचा आपण तृतीय पाठ बघणार आहोत. स्वावलंबन. स्वावलंबन म्हणजे सेल्फ रिलायन्स, म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणं, जे खूप जरुरी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली संख्यावाचक शब्द आणि तद एतद या शब्दांबद्दल माहिती आहे. संख्यावाचक आपण लास्ट व्हिडिओ आपण बनवला होता संस्कृतचा, ज्याच्यामध्ये आपण संस्कृतमध्ये संख्या कशा बोलल्या जातात, एकः द्वौ त्रया, ते आपण सगळं बघितलंय. मग आता कृष्णमूर्ती ही श्रीकंठ च. आता इथे श्रीकंठ आणि च आहे. श्रीकंठ अधिक च अशी ही इथे संधी आहे. श्रीकंठ च. मग अह आणि च श होतं, म्हणून कृष्णमूर्ती ही श्रीकंठ च मित्रे आस्ताम. म्हणजे कृष्णमूर्ती आणि श्रीकंठ हे कोण होते? हे दोन हे मित्र होते. श्रीकंठस्य. आता कंठस्य जे कार्यक्रम आपण बघतो, तर इथे षष्टीचं कार्यक्रम आहे. श्रीकंठाचे म्हणजे चे चीला षष्टी विभक्ती असते. मग श्रीकंठश्च पिता समृद्ध आसीत. समृद्ध म्हणजे काय? श्रीमंत. म्हणजे श्रीकंठाचे वडील कसे होते? समृद्ध होते, म्हणजेच काय? श्रीमंत होते. आता तस्य भवने. आता भवने ही सप्तमी विभक्ती आहे, म्हणजे वर कशाच्या तरी आत किंवा वर ह्याच्यामध्ये सप्तमी असते. भवनात घरात किंवा प्लॅटफॉर्मवर, ब्रिजवर, त्याच्यामध्ये सगळीकडे कुठलं असतं? कारकत्व असतं सप्तमी विभक्तीचं. तर अतः तस्य भवने सर्व विधानी सुख साधनानी आसन. म्हणजे म्हणून अतः त्याच्या, हे परत षष्टी विभक्ती आहे, त्याच्या घरी सर्व विधानी म्हणजे सर्व प्रकारची सुख साधनानी असत. सुख साधनानी म्हणजे काय? की वेगवेगळी साधनं, इन द सेन्स की सगळ्या वस्तू होत्या, जसं टीव्ही, फ्रीज, नोकर चाकर, सोफे, म्हणजे आलिशान, असं सगळं सुख साधनानी म्हणजे सुख देणारी साधनं म्हणजेच वस्तू. सर्व विधानी म्हणजे सर्व प्रकारच्या, म्हणून त्याच्या घरी सर्व प्रकारची सुख साधने होती. आसन म्हणजे होती. तस्मिन विशाले भवने म्हणजे त्या विशाल, परत हे सगळं सप्तमी विभक्ती आहे. तस्मिन म्हणजे त्याच्या विशाल अशा घरामध्ये चत्वारिंशत. आता आपण इथे बघितलेलं चत्वारिंशत म्हणजे काय? 40. चत्वारिंशत म्हणजे 40, बरोबर. विंशती ही म्हणजे 20, त्रिंशत म्हणजे 30, चत्वारिंशत म्हणजे 40, पंचाशत म्हणजे 50. चत्वारिंशत स्तंभ आसन म्हणजे त्याचं घर एवढं मोठं होतं की 40 तर खांबच होते त्याच्या घरामध्ये, म्हणजे 40 खांबांनी त्याचं घर बनलं होतं. तस्य अष्टादश प्रकोष्ठेषु 50 गवाक्षः म्हणजे त्याच्या अष्टादश म्हणजे किती? 18. अष्ट अधिक दश 18 प्रकोष्ठेषु म्हणजे काय? की रूम्स म्हणजे भवन किंवा दालनं, 18 दालनं असलेल्या त्याच्या महालामध्ये 50 म्हणजे किती? गवाक्ष म्हणजे काय? खिडकी. गवाक्षला आपण वायुयान पण म्हणतो. वायुयान नाही, सॉरी, वायुयान रॉंग शब्द आहे. 50 खिडक्या होत्या त्याच्या घराला. म्हणजे ते गाणं आहे ना, 800 खिडक्या 900 दार टाइप्स, त्यांनी सांगितलंय की 40 तर स्तंभच आहेत किंवा 40 खांब आहेत, त्याच्यानंतर 18 दालनं आहेत, 50 आहेत त्या खिडक्या आहेत. चतुश्चत्वारिंशत. मग चतुः आणि चत्वारिंशत म्हणजे किती? 44, 44. चतुश्चत्वारिंशत द्वाराणी म्हणजे 44 तर दारं आहेत. षट त्रिंशत म्हणजे षट अधिक त्रिंश. षट म्हणजे काय? 6 आणि त्रिंश म्हणजे 30 म्हणजे 36 विद्युत वजनानी. विद्युत वजनानी, वजनानी म्हणजे काय? पंखा, फॅन, आणि विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकवर चालणारा पंखा, म्हणजे 36 तर पंखेच होते त्याच्या घरी. तत्र 10 सेवकाः निरंतरम कार्यम कुर्वन्ति स्म. त्याच्या 10 सेवकाः म्हणजे त्याच्याकडे नोकर चाकर किती होते? 10 नोकर चाकर होते. ते निरंतर कार्यम कुर्वन्ति म्हणजे ते सतत काही ना काही त्यांचं काम होतं ते करत राहायचे. परम कृष्णमूर्ते हे माता पिता च निर्धनो कृषक दंपती. पण मग आता हे कोणाचं वर्णन झालं? श्रीकंठ. म्हणजे ते दोघं पण कसे होते? एकदम जीवष्ट कंठस्थ मित्र होते. पण त्याच्यामध्ये श्रीकंठ कसा होता? तो खूप श्रीमंत होता. आणि कृष्णमूर्ती कसा होता? कृष्णमूर्ते हे म्हणजे कृष्णमूर्तीचे माता पिता कसे होते? निर्धन होते, म्हणजे गरीब कृषक दंपती म्हणजे गरीब किसान होते, फार्मर होते.
तस्य गृहम आडंबरविहीनम साधारणच आसीत. साधारण हा च असं इथे विभक्ती आहे. म्हणजे त्याचं घर कसं होतं, त्याचं आडंबरविहीन म्हणजे काय, अवडंबर नव्हतं. म्हणजेच काय की वेगवेगळ्या प्रकारची काय साधनं नव्हती, साधं सुद्धा आपलं त्याचं घर होतं. म्हणजे जसं श्रीकंठाच्या घरी सगळ्या प्रकारची साधन समृद्धी होती, वेगवेगळ्या प्रकारचे पंखे होते, हे होतं ते होतं, तसं ह्याच्या घरी काही नव्हतं. एकदा श्रीकंठ हा तेनसह म्हणजे कोणा त्याच्याबरोबर, हे तेन म्हणजे काय आहे, तेन हे तृतीया विभक्ती आहे. तेनसह म्हणजे त्याच्याबरोबर, तृतीय विभक्तीचं कारकत्व काय होतं, च्या बरोबर किंवा च्यासाठी नाही, च्यासाठी म्हणजे चतुर्थी होतं. एकदा श्रीकंठ तेनसह प्रातः 9 वादने. आता इथे 9 आणि वादने म्हणजे काय, सकाळचे 9 वाजता. वादने म्हणजे काय, वाजता. म्हणजे हे समयवाचक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण संख्यावाचक ॲज वेल एज समयवाचक दोन्ही शब्द बघतोय. म्हणजे एकदा श्रीकंठ तेनसह प्रातः 9 वादने तस्य गृहम अगच्छत. म्हणजे एकदा सकाळी 9 वाजता श्रीकंठ कृष्णमूर्तीसह त्याच्या घरी गेला किंवा घरी आला. तत्र कृष्णमूर्ती तस्य माता पिता च स्वशक्त्या श्रीकंठस्य आतिथ्यम अकुर्वन. तत्र म्हणजे तिथे कृष्णमूर्ती तस्य माता पिता म्हणजे कृष्णमूर्तींनी आणि त्याच्या आई वडिलांनी स्वशक्त्या म्हणजे त्यांना जसं जमेल तसं, ते काय श्रीमंत होते का फार नाही, त्यांच्याकडे काय वेगवेगळ्या प्रकारची व्यंजनं खाणं पिणं काय नव्हतं, पण जे काय होतं त्यांनी त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे किंवा त्यांच्या शक्तीप्रमाणे श्रीकंठाचं आतिथ्यम केलं. म्हणजे श्रीकंठाचं आवभगत केलं, अतिथी सत्कार केला. एतत् दृष्ट्वा श्रीकंठा अकथयत. हे बघून, हे दृष्ट्वा म्हणजे बघून, श्रीकंठ म्हणाला, अकथयत म्हणजे म्हणाला, मित्र अहम भवताम सत्कारेण संतुष्टः अस्मि. इथे काय, संतुष्टः अस्मि. मित्र अहम भवताम म्हणजे मी तुमच्या सत्कारेण म्हणजे तुम्ही जे काही माझं आदरातिथ्य केलं त्या आदरातिथ्यामुळे मी एकदम आनंदी झालोय. संतुष्टः अस्मि, मी खूप खुश झालोय. केवलम इदम आणि एव याच्यामध्ये ही संधी आहे. इदम अधिक एव. केवलम इदम एव मम दुःखम यत् तव गृहे एकोपी म्हणजे एकः अपि एकोपी भृत्यः नास्ति म्हणजे न अस्ति. केवलम म्हणजे मला फक्त इदमेव म्हणजे माझं हेच दुःख आहे की तुझ्या घरी एक सुद्धा नोकर नाही. भृत्य म्हणजे काय, नोकर. भृत्य म्हणजे दास किंवा नोकर. एक सुद्धा दास नाही. न अस्ति म्हणजे नाही. मम सत्काराय म्हणजे माझ्या सत्कारासाठी ही चतुर्थी विभक्ती आहे. भवताम बहु कष्टम जातम म्हणजे माझा आदरातिथ्य करायला तुम्हालाच कष्ट उचलायला लागले. मम म्हणजे इथे तुम्हाला स्वतःला काम करायला लागलं. मम गृहे तू बहवहा कर्मकराः सन्ति. पण माझ्या घरी मात्र कसं आहे की खूप सारे नोकर चाकर आहेत. बहवहा कर्मकरा म्हणजेच भृत्या म्हणजेच नोकर. कर्मकराः सन्ति. तदा कृष्णमूर्ती अवदत. तेव्हा कृष्णमूर्ती म्हणाला, मित्र बघ आता तू किती चांगली गोष्ट म्हणालाय. मम अपि म्हणजे मम अपि अष्टो कर्मकराः सन्ति. अरे माझे सुद्धा 8 कर्मकार आहेत. म्हणजे माझ्याकडे पण 8 आहेत कर्मकार, 8 नोकर आहेत. मग कसे बरं. ते च द्वौ पादौ म्हणजे आपल्याला पाय किती दिलेत देवाने, 2 पाय दिलेत. द्वौ हस्तो 2 हात दिलेत. द्वे नेत्रे 2 डोळे दिलेत. द्वे श्रोत्रे 2 कान दिले आहेत. हे सगळे आपले काय आहेत, नोकर आहेत. म्हणजे हातानेच आपण सगळं काम करू शकतो, पायामुळे इकडे तिकडे जाऊ शकतो, डोळ्याने बघू शकतो. म्हणजे हे सगळं करून याचा काय अर्थ, हे सगळे माझे नोकर आहेत म्हणजे की देवाने मला हाती पायी सगळं माझं धडधाकट दिलेलं आहे. म्हणजे मी माझं काम स्वतः करू शकतो की नाही. मग मला काय गरज आहे नोकरांची. एते प्रतिक्षणम मम सहाय्यकः म्हणजे हे प्रत्येक क्षणाला माझ्या बरोबर आहेत, माझं सहाय्यक करतात. किंतु तव भृत्याः पण तुझे नोकर मात्र सदैव सर्वत्र च उपस्थितः भवितुम न शक्नुवन्ति. म्हणजे काय की माझे हातपाय तर सदैव माझ्याबरोबरच असणार, माझे डोळे माझ्यावर असणार, पण तुझे नोकर चाकर सदैव तुझ्याबरोबर असतील का. तव भृत्याः सदैव सर्वत्र च. सदैव म्हणजे नेहमी सगळीकडे तुझ्याबरोबर येऊ शकत नाहीत.
त्वम तू स्वकार्याय भृत्याधीनः, पण तू स्वकार्याय म्हणजे तू स्वतःच्या प्रत्येक कामासाठी भृत्याधीनः म्हणजे भृत्य अधीन म्हणजे नोकरांच्या अधीन आहेस. म्हणजे नोकर चाकर नसले तर तुझं काम होईल का? काही होणार नाही. यदाम यदा ते अनुपस्थितः, त्याच्या यदा यदा ते अनुपस्थितः तदा तदा त्वम कष्टम अनुभवसी म्हणजे जेव्हा आता काय होणार की त्याला सवयच नाही स्वतःचं काम करायला. मग एखाद दिवशी नोकर नाही आले तर कायदा आयदर त्याला काम तसंच टाकून ठेवावं लागेल म्हणजे पण कष्ट आहेत, आणि नाहीतर स्वतः करायला लागेल. पण आता त्याच्या शरीराला सवयच नाही ते काम करण्याची, कारण त्याने पूर्णपणे तो नोकरांवरती अवलंबून आहे. म्हणून तुला कसं होईल की माझ्याबरोबर तर माझे सहाय्यक सदैव आहे, पण तुला नोकर नाही आलं तर तुला मात्र कष्ट होईल. स्वावलंबने तू सर्वदा सुखम एव म्हणजे स्वावलंबने तू म्हणजे स्वावलंबनामध्येच सदा सर्व काळ काय आहे? सुख आहे. म्हणजे जेवढं तू स्वतःची कामं स्वतः करशील, दुसऱ्यावर डिपेंडन्सी राहणार नाही. एक तर तुझ्या मनाप्रमाणे तू ते काम करणार, तुझ्या वेळेप्रमाणे करणार, म्हणजे तुला दुसऱ्यावरती डिपेंड नको राहायला आणि तुझ्या मनाप्रमाणे तू ते काम करू शकशील. न कदापि कष्ट भवती, आणि न कदापि कष्ट भवती म्हणजे काय? रोज रोज ते काम केल्याने त्याचं आपल्याला काय, एखादी गोष्ट आपण रोज करत गेलो की ती आपल्याला सवयीची होते, आपण ती पटापट करू शकतो. मग त्याचे आपल्याला काही कष्ट पडतात का? नाही. श्रीकंठः अवदत, श्रीकंठ म्हणाला, मित्र तव वचनानी श्रुत्वा मम मनसी महती प्रसन्नता जाता म्हणजे अरे तुझं बोलणं ऐकून मला एक नवीनच दृष्टिकोन मिळाला. मम मनसी मला माझ्या मनाला खूप प्रसन्न झालं म्हणजे मी खूप आनंदित झालो. अधुना अहम अपि स्वकार्याणी स्वयं एव कर्तुम इच्छामी. अधुना म्हणजे आजपासून मी सुद्धा अहम अपि म्हणजे मी सुद्धा स्वकार्याणी माझं जे काही काम आहे स्वयमेव मीच स्वतःच करेन किंवा करण्याचा प्रयत्न करेन किंवा करण्याची इच्छा करतो. पण इच्छा करतो असं आपण भाषांतर करत नाही. भवतु 12:30 वादनम इदम सांप्रतम गृहम चलामी. भवतु आता मात्र 12:30 वादनम इदम म्हणजे काय? 12:30 सार्ध म्हणजे अर्धा आणि 12 म्हणजे 12 म्हणजेच काय की 12:30 वाजले आहेत. सांप्रतम गृहम चलामी म्हणजे आता 12:30 वाजले आहेत तर मी माझ्या घरी जातो किंवा मी माझ्या घरी चाललो. अशा प्रकारे कृष्णमूर्तीने श्रीकंठाला स्वावलंबनाचं महत्व समजावून सांगितलं. आता ह्याचे शब्दार्थ कसं प्रोनाऊन्स करायचं? समृद्ध हा म्हणजे धनी, रिच, श्रीमंत. समृद्ध हा श्रीमंत. 40 आपण बघितले 40. 18 18. प्रकोष्ठेषु म्हणजे त्याच्या हे परत सप्तमी विभक्ती आहे. त्याच्या रूम मध्ये किंवा त्याच्या खोलीमध्ये, त्याच्या कमऱ्यामध्ये किंवा त्याच्या दालनामध्ये. 50 गवाक्ष म्हणजे खिडकी. वातायायन असा काहीतरी शब्द आहे त्याच्यासाठी समानार्थी शब्द. 44 म्हणजे 44. 38 म्हणजे 36. कृषक दंपती म्हणजे काय? नवरा बायकोला म्हणतात दंपती, आणि कृषक म्हणजे काय? फार्मर किंवा शेतकरी म्हणजे शेतकरी नवरा बायको किंवा शेतकरी दाम्पत्य. आतिथ्यम म्हणजे आदर सत्कार करणं. कर्मकरहा म्हणजे काम करणारा, नोकर. भृत्यः भवताम म्हणजे तुमच्या. भृत्यः म्हणजे परत नोकर. शक्नुवंती म्हणजे करू शकतो किंवा सत्य हे किंवा करू शकतो आपण. 12:30 वादनम म्हणजे 12:30 वाजता. सांप्रतम म्हणजे आत्ता, अभि. परत ह्याचं पण उच्चार करायला सांगितले. 20 हे नंबर्स आहेत हे आपण ऑलरेडी बघितले. 20 म्हणजे 20. 22 म्हणजे काय? 22 म्हणजे 22. 24 म्हणजे 24. 25 म्हणजे 25. 28 म्हणजे 28. 29 म्हणजे 29. 30 म्हणजे 30. 32 म्हणजे 32. 33 म्हणजे 33. 34 म्हणजे 34. 38 म्हणजे 38. 39 म्हणजे 39. 39ला 39 पण म्हणतात. 44 म्हणजे 40. 40 म्हणजे 42.
त्रय म्हणजे 3 आणि चत्व म्हणजे 4, 43, चतुर्चत्वारिंशत म्हणजे 44, सप्तचत्वारिंशत म्हणजे 47 आणि पंचाशत म्हणजे 50. आता आपण प्रश्नोत्तर बघणार आहोत. कस्य भवने सर्व विधन प्रश्नोत्तर जे आहेत आपण त्याचा वेगळा व्हिडिओ बनवूया, म्हणजे बघण्यासाठी पण आपल्याला आसानी होते. हे आपण स्वावलंबन या धड्याचे आपण अर्थ बघितला, त्याचं ट्रान्सलेशन बघितलं. तर तुम्हाला आमचे स्वावलंबन या धड्याचा आपण अर्थ बघितला, त्याचे शब्द बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या धड्याखालचं जे होमवर्क आहे ते चेक करूया. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील, अभ्यास करताना त्यांनी तुम्हाला मदत होत असेल तर तुम्ही प्लीज दुसऱ्यांना पण हे व्हिडिओ फॉरवर्ड करा की ज्याने दुसऱ्यांनाही मदत होईल. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.